देशविदेशातील लाखो पर्यटक ज्या माथेरानला भेट देतात त्या पर्यटन स्थळाची ही धक्कादायक आणि लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे. महिला पर्यटकांना शौचालयासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. तब्बल 39 लाख रुपये खर्च करून उभारलेले नवीन टॉयलेट वारंवार बंद. मग एवढा खर्च नेमका कोणासाठी करण्यात आला, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. माथेरानच्या इको पॉइंट परिसरात पर्यटकांसाठी उभारण्यात आलेले टॉयलेट अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. दुसरीकडे जुनी सार्वजनिक स्वच्छतागृहे दुरावस्थेत आहेत. त्यामुळे महिला पर्यटक आणि ज्येष्ठ नागरिक स्थानिक महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. माथेरानसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळावर मूलभूत सुविधांचा अभाव पाहून पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे. स्थानिक नागरिकांचा सवाल आहे, सार्वजनिक पैशातून उभारलेल्या सुविधा वापरातच नसतील तर त्या लाखो रुपयांच्या खर्चाचा उपयोग नेमका कोणाला झाला? विरोधी पक्षाचे नगर सचिन दाभेकर यांनी आरोप केलेला आहे की इको पॉइंटसह नगरपालिका कार्यालय, लेक परिसर, रग्बी गार्डन, मार्केट परिसर अशा अनेक ठिकाणचे टॉयलेट वारंवार बंद अवस्थेत असतात. तसेच माथेरानसारख्या अतिवृष्टीच्या भागात तपासणी न करता नियोजनशून्य पद्धतीने आणि या वातावरणात हे चालू राहील का आणि याची देखभाल होईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आता स्थानिक नागरिकांची मागणी स्पष्ट आहे. माथेरानमधील सर्व बंद टॉयलेट तातडीनं सुरू करण्यात यावीत आणि पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे. पॉइंट डाला, वो खुल नहीं रहे लेकिन तब भी। तो अभी क्या करेंगे? कोई ऑप्शन नहीं है, सिर्फ यही है, इट्स नॉट ओपनिंग। तो अभी क्या करेंगे, क्या कहना चाहेंगे नगर पालिका को, क्या कहना चाहेंगे माथेरान नगर? ये ऑटोमेटिक वाले नहीं बनाने चाहिए ना, इंसान रखना चाहिए यहाँ पे। अब वो वॉकिंग नहीं कर रहा तो भी कौन कहाँ जाएगा? खास करके औरतों के लिए तो बहुत ही दिक्कत है इसमें। जैसे कि वॉशरूम का ही अभी देख लो, बहुत प्रॉब्लम हुआ गर्ल्स लोग को, क्योंकि कोई भी अपना होटल का वॉशरूम यूज करने नहीं दे रहा है। और यहाँ पे भी सब गंदा है वॉशरूम, तो आप पीछे देख सकते हो सब खराब है। तो ये थोड़ा प्रॉब्लम है, बाकी सब ठीक है। बस यही कि मतलब अगर आप यहाँ पे फैसिलिटी मतलब कर रहे हो टूरिस्ट लोग को, तो फिर वॉशरूम भी सही करो। कहीं पे भी वॉशरूम नहीं है, गर्ल्स को प्रॉब्लम हो रहा है, कब से कंट्रोल कर रहे हैं। जो है वो कितना साफ है आप देख सकते हो। बस यही कि सारी चीजें अच्छी है, वॉशरूम का सर हर एक पॉइंट पे एटलीस्ट एक वॉशरूम, आप एक्स्ट्रा पैसे ले लो बट एटलीस्ट एक वॉशरूम करो, क्योंकि गर्ल्स को प्रॉब्लम्स होते हैं। वेस्ट है, वेस्ट ऑफ मनी है। 38 लाख वो ओपन ही नहीं हो रहा है गर्ल्स का, और जो बॉयज का है वो ओपन हो रहा है। अब पता नहीं क्या कंडीशन है उसकी, जाने के वॉमिटिंग हो जाएगा, उसमें जा भी नहीं सकते। यही रिक्वेस्ट है कि एटलीस्ट कहीं पे 2 किलोमीटर 4 किलोमीटर पे एक वॉशरूम का इंतजाम कर दो, एक्स्ट्रा पैसे ले लो बट एटलीस्ट एक वॉशरूम रहना चाहिए, क्योंकि गर्ल्स कहीं भी नहीं जा सकते, सब आते जाते, ऐसे हम बैठ नहीं सकते। तो यही रिक्वेस्ट है कि एक वॉशरूम करें। नाही आता हे जे टॉयलेट जे ह्यांनी बांधलंय ते चुकीचं केलंय. कारण काय ते लाईट वर आहे, त्याच्यामुळे इथे लाईट पण सारखी जात असते आणि कॉइन टाकून सुद्धा पण तो कधी कधी उघडत नाही. आतमध्ये कस्टमर पण अडकून राहतो, त्याचा काहीच उपयोग नाही हा टॉयलेटचा. आणि 38 लाख म्हणे ह्या टॉयलेटला जे खर्च केले, त्या 38 लाखाचा हा टॉयलेट आहे का? त्या 38 लाखामध्ये तुम्ही जर असे साधे टॉयलेट बांधले असते 4, तर ते उलट चांगलं झालं असतं. आमची मागणी हीच आहे की हे जे 38 लाखाचा जो टॉयलेट ह्यांनी इथे बसवलाय तो काढावा आणि ज्यांनी कोणी बसवलंय त्यांच्यावर कारवाई व्हावी, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. महिलांना तर ह्याच्यामुळे खूप त्रास होतो. आता बघितलं तुम्ही, पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे महिलांना टॉयलेट हा गरजेचा आहे. कधीही महिला म्हणजे अशा पिरियड्स मध्ये पण असतात, त्यांना कशाची तिथे सोय नाहीये. आले की इथे कस्टमर बोलतच असतात की आम्ही एवढे 50 रुपये टॅक्स भरतो, इथे काहीच आमची सोय नाहीये, साधं इथे टॉयलेट नाहीयेत. हे सगळं महिलांचे खूप प्रॉब्लेम आहेत. आमची मागणी हीच आहे की हे जे टॉयलेट आहे त्याचे ज्याने कोणी केले त्याच्यावर कारवाई व्हावी. 38 लाखाची जर तुम्ही म्हणताय ना, मग ते व्यवस्थित चालली पाहिजे. हे 2 दिवस पण व्यवस्थित चालत नाहीये. तिथे पाणी नसतं, कधी कॉइन टाकला तर तो अडकून राहतो. बरेच प्रॉब्लेम आहेत या टॉयलेटमध्ये, टॉयलेटमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे हे आता नकोच आहेत. जे कोणी केले त्याच्यावर कारवाई करावी. 38 लाख तुम्ही खर्च केले म्हणताय ना, कसे खर्च केले, मग का ते चालत नाही? टॉयलेट चालले पाहिजे ना. 38 लाख म्हणजे काय झालं? ह्याची चौकशी व्हायला हवी. 38 लाख कुठे गेले तुमचे? आणि हे असे टॉयलेट बांधले तुम्ही, त्याच्यापेक्षा हे साधे टॉयलेट बांधायचे होते, चांगले चालले असते. मागील काही दिवसापासून आपण जर का बघितलं असाल तर येणारा प्रत्येक पर्यटक यांची या टॉयलेट विषयी तक्रार आहे. बऱ्याच म्हणजे पर्यटकांनी याचे व्हिडिओ काढलेले आहेत. स्थानिक अस्पताल असतील त्यांनी याबद्दल व्हिडिओ काढलेले आहेत आणि हे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालेले आहेत.
39 लाख रुपयाचं जवळपास एक टॉयलेट, असे 10 टॉयलेट आपल्या माथेरानला आले. याबाबत कुठलाही म्हणजे पूर्वी याबाबत त्यांनी सर्वे करायला पाहिजे होता की माथेरानला इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. माथेरानचं वातावरण म्हणजे जे आहे त्या वातावरणात आपल्या दरवर्षी पावसाळ्यात जर तुम्ही बघितलं तर टीव्ही खराब होतात, इलेक्ट्रॉनिक वस्तूच खराब होतात. पण या ई टॉयलेट माथेरानमध्ये चालेल का याचा कुठलाही सर्वे केला नाही. मग ज्या वेळेला मुख्याधिकाऱ्यांनी या टॉयलेट बसवायचा म्हणजे विचार केला, विचार खूप चांगला आहे, पण त्यांनी माथेरानमध्ये एवढं महागाईचं टॉयलेट एक बसवलं पाहिजे होतं. त्यानंतर जेव्हा सर्वे केला पाहिजे की पहिल्या पावसामध्ये हे सक्सेस होतंय आणि त्यानंतर त्यांनी दुसरे टॉयलेट बसवायला पाहिजे होते. पण तसं न करता त्यांनी 10 टॉयलेट माथेरानमध्ये आले, 9 टॉयलेट त्यांनी बसवलेले. एक टॉयलेट बसतो ठीक आहे. इको पॉईंट असलेल्या टॉयलेटची एक व्हिडिओ मध्यंतरी प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये ई टॉयलेटचे दरवाजे उघडण्यात नाही आले. एका महिलेला तिथं पॉईंट टाकला तर दरवाजा उघडण्यात आला नाही. एक महिला तिथं अडकून गेली, तिच्या हातातून म्हणजे खोलण्याचा प्रयत्न करता रक्त आला. अशा व्हिडिओ म्हणजे व्हायरल झालेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला मुख्याधिकाऱ्यांनी एवढे प्रचंड प्रमाणात जर का 39 लाख रुपये खर्च करून खर्च केले आपण, तर 10 टॉयलेटचे 3,90,00,000 रुपये होतात. हा प्रचंड प्रमाणात म्हणजे जनतेचा पैसा हा निव्वळ पहिल्याच पावसात वाहून जातो का, हा आमच्यासाठी मोठा प्रश्न आहे. आम्ही मुख्याधिकारी यांची सुरुवातीलाच कलेक्टर ऑफिसला आम्ही त्यांची तक्रार केलेली आहे. तसेच आम्ही कमिशनर ऑफिसलाही गेलेलो आहे. तिथे आम्ही त्यांच्याबद्दल हे केलेलं आहे की अशा प्रकारे घडलेल्या घटना या माथेरानसाठी घातक आहेत. आणि या घातक म्हणण्यापेक्षा प्रत्येक म्हणजे माथेरानचं जर का तुम्ही मुख्याधिकारी प्रशासकीय काळात जेवढी कामं केलेली आहेत ती आक्षेपार्थच आहेत. आणि इतकी त्यामध्ये प्रचंड प्रमाणात म्हणजे पैशाचा जो त्यांनी जे टेंडरिंग किंवा इतर प्रकार आहेत म्हणजे तो गैरवापर केलेला आहे पैशाचा, इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो त्याला. जर का ते पैसे चांगल्या पद्धतीने माथेरानला वापरण्यात आले असते तर माथेरानचे रस्ते असतील, इतर काही गोष्टी असतील, हे सर्व चांगल्या प्रमाणात झालं असतं. आज माथेरानची तुम्ही अवस्था बघाल, रस्ते असतील, इतर गोष्टी असतील तर खूप त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. या सर्व गोष्टी मुख्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष दिलं नाही तर आम्हाला मुख्याधिकाऱ्यांच्या अगेन्स्ट आवाज उठवावा लागेल. आम्हाला ह्याच्यामध्ये आम्ही विरोधकांच्या भूमिकेत आहोत आणि आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. ह्याच्यात पुढे आमच्याकडे पर्याय नाहीये.